राम अयोध्येमध्ये कधीच परत जाणार नाही. हनुमंतराय म्हटले, प्रभू चिंता करू नका, सूर्य उगवायच्या आज संजीवनी आणायची आहे ना, मी सूर्याला उगवूच देणार नाही. म्हणजे सूर्य नारायणाला सुद्धा ताब्यात ठेवण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ते पवनपुत्र हनुमंतराय आहे. गेले हनुमंतराय उड्डाण करून त्या ठिकाणी, आणि ज्या वेळेला संजीवनी बूटी आणायला गेले, परंतु त्या द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी कोणती आहे हेच हनुमंताला कळत नव्हतं. आता काय करणार, वेळ कमी आहे, म्हणून हनुमंतरायाने द्रोणागिरीच उचलला आणि जायला लागले. भरताने पाहिलं नंदीग्रामवरून, भरताला वाटलं माझ्या भावाला तर कोणी मारायला जात नाही, कारण त्याच दिशेने चालले. बिना टोकाचा बाण मारला, तो हनुमंतरायाच्या गुडघ्याला लागला. हनुमंतराय मूर्छित होऊन खाली पडले, पण मुखातून शब्द निघत होते, राम 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 राम. भरताला आश्चर्य वाटलं, माझ्या दादाचं नाव घेणारा कोण आहे हा? पाणी शिंपडलं आणि जागं केलं तर कळालं की हा राम भक्त हनुमान आहे. तेल आणलं, तेल भरताने हनुमंतरायाच्या गुडघ्याला लावलं. आधी बाण पण मारला, नंतर तेल पण लावलं. आणि हनुमंतरायाने ज्या वेळेला सांगितलं लक्ष्मणाची अवस्था, भरतजी पण रडायला लागले. आज माझा भाऊ संकटामध्ये. आजही हनुमंतरायाच्या गुडघ्यावर तेल चढवण्याची पद्धत काय महाराज? भरतजीने बाण मारला होता बिना टोकाचा, तो गुडघ्याला लागला. भरतजीने तेल चढवलं, तेव्हापासून तेल चढवण्याची पद्धत आहे. लेना देना कुछ नहीं, सब अदृष्ट का खेल. लेना देना कुछ नहीं, सब अदृष्ट का खेल. विभीषण को लंका मिली और हनुमान जी को तेल. बाकी काही नाही. तेल चढवण्याची पद्धत निर्माण झाली हनुमानजीच्या पायावर, जिथे भरताने बाण मारला होता. आणि सांगितलं, भरता चिंता करू नको, काही होणार नाही लक्ष्मणाला, पण मला आता लवकर गेलं पाहिजे. द्रोणागिरी उचलला आणि ज्या ठिकाणी लक्ष्मणजी मूर्छित पडलेले तिथे आले. सुसेन नावाचे वैद्य होते, त्यांनी संजीवनी बुटी त्यातून काढली, लक्ष्मणाला लावली. लक्ष्मणजी मूर्छेतून बाहेर आले. महाराज, आपल्या भावाला आईने जसं लेकराला जवळ घ्यावं तसं प्रभू श्री रामचंद्रजीने लक्ष्मणाला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि रडायला लागले, लक्ष्मणा, यदि आज तुझे कुछ हो गया होता तो तेरा भैया राम जीवित नहीं रहता. आणि सावरल्या गेलं पुन्हा वातावरण. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणाने निर्धार केला, आज एकतर इंद्रजित तरी जिवंत राहील, नाहीतर हा लखन तरी जिवंत राहील. युद्ध मैदानामध्ये लक्ष्मण लाल उतरलेले आहेत, स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि स्वतःचे प्राण मुठीमध्ये घेऊन आज निर्धार केला होता, 14 वर्ष नारीचा त्याग, निद्रेचा त्याग, भोजनाचा त्याग ज्या लखनलालाने केला होता, त्याच्या हातून आज इंद्रजित मरणार होता. अनुसंधान केलं, कानापर्यंत धनुष्याची दोरी ओढली, जसा बाण सोडलेला आहे तो सरळ इंद्रजिताला जाऊन लागला आणि ताडकन इंद्रजित खाली कोसळला. इंद्रजितही मरण पावला आणि लक्ष्मणाला समाधान वाटलं. 14 वर्ष नारीचा त्याग केला, भोजनाचा त्याग केला, झोपले नाही लक्ष्मण 14 वर्ष. आज इंद्रजिताला मारलं, सार्थक झालं माझ्या जीवनाचं. आता रावणाकडे सेना जास्त शिल्लक राहिली नव्हती. मग कुंभकर्णाला उठवलं. कुंभकर्ण कसा बसा उठला महाराज, पण कुंभकर्णाने सांगितलं, रावणा, अरे शरण जा बाबा, कशाला स्वतःचा जीव गमावतो, हे कुंभकर्णाने पण सांगितलं होतं. रावण ऐकला नाही. अरे माझा भाऊ असून वैऱ्याचा पक्ष घेतोस. कुंभकर्णाला वाटलं, असं मरण्यापेक्षा रामप्रभूच्या हातून मरणं कधी चांगलं. कारण कृष्ण कोपोनी जासे मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. जो भगवंताच्या हातून मरतो त्याला पुनरपी जन्मम पुनरपी मरणम या चक्रात फिरावं लागत नाही. कुंभकर्ण उतरलेला आहे. घनघोर युद्ध झालं. कुंभकर्ण सुद्धा रामप्रभूच्या हातून मरण पावला. सगळी सेना संपली. एकटा रावण शिल्लक राहिला होता. एक रात्र शिल्लक राहिली होती. यही रात अंतिम, यही रात भारी. एक रात्र शिल्लक राहिली होती.
आणि रावणाच्या पुढे संपूर्ण आयुष्य डोळ्याच्या समोर आलं होतं, तरी रावण त्या ठिकाणी हार मानली नाही. रावण युद्ध मैदानामध्ये उतरला. राम प्रभूचं आणि रावणाचं घनघोर युद्ध चालू झालं. रावणाने मायावी रूप धारण केलं. चहू दिशेने रावणच दिसायचा. आता काय करावं? राम प्रभूला माहिती होतं, जोपर्यंत याच्या नाभीतलं अमृत सुकवल्या जाणार नाही, रावण मरणार नाही. त्यावेळेला प्रभूने अनुसंधान केलं, धनुष्याला बाण लावला, दोरी कानापर्यंत उडली. रावणाच्या बिंबीच्या नाभीच्या दिशेने तो बाण सोडला. नाभीतलं अमृत सुकल्या गेलं आणि रावण धाड दिशा खाली कोसळला आणि रावण मरण पावला. वानर सेनेला आनंद झाला. संपूर्ण वानर सेना जय जयकार करायला लागली. बोलिये प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. रावणाची पत्नी मंदोदरी दुःख करायला लागली. तिचं सांत्वन भगवान परमात्म्यांनी केलं आणि हे सर्व झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा सीतामाईची भेट घेतली. काय तो प्रसंग होता महाराज. 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस होता. सीतामाईला डोळ्याने पाहिलं आणि प्रभूचं अंतकरण गदगद झालं, अंतकरण भरून आलं. दुनिया में इतना दुख केवल धरा की बेटी ही सह सकती है. व्याकुलता निर्माण झाली. नेत्रातून गळगळ गळगळ अश्रू वाहायला लागले. राम प्रभू सीतामाई अश्रू ढाळायला लागले. दोघांचं मिलन झालं, भेट झाली. आणि आज या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रजीने सीतामाईला आपल्या नेत्राने ज्या वेळेला पाहिलं, त्यावेळेला आजपर्यंत जो शोक इतक्या दिवसापासून सीतेचा शोध चालला होता, तो शोध या ठिकाणी थांबलेला होता आणि सीतामाई डोळ्यासमोर दिसल्या. अंतकरणात आनंदही झाला आणि आनंदाचे अश्रू व्हायला लागले आणि दुःखही व्हायला लागलं. या 14 वर्षाच्या वनवासात अनेक संकट पार केलेले होते. त्यामधलं हेही एक संकट होतं आणि ते संकट सुद्धा आज या ठिकाणी पार झालेलं होतं आणि सीतामाईची भेट झालेली होती. एवढ्यात समोर हनुमंतराय आले आणि हनुमंतराय म्हटले, प्रभु आपको पता है 14वें साल के अंतिम दिन का सूर्यास्त समाप्त होने में अभी कुछ ही समय बाकी है. आपको भरत जी का संदेश तो पता है ना. यदि 14वें साल के अंतिम दिन के सूर्यास्त के समय तक भैया आप घर में अयोध्या में वापस नहीं आए तो ये भरत आपको जीवित नहीं मिलेगा. भैया घाई केली. आता भरताला निमंत्रण, भरताला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आज रामप्रभू येणार आहे, तू नंदीग्रामवरून घरी परत ये. विमान त्या ठिकाणी घेण्यात आलं. त्या विमानामध्ये सर्व आरूढ झाले. नल, नील, जामवंत, सुग्रीव, हनुमंत, रामप्रभू, सीतामैया, लखनलाल सगळे विराजमान झाले. आकाश मार्गाने जायला लागले. त्यावेळेला विमान प्रभूचं तिथं थांबलं ज्या केवटाने नैया पार करून दिली होती. केवटाची भेट घेतली प्रभूने. केवटा, अरे पट्टी क्यों बांध रखी है आंखों पे. बोले प्रभु, जिस आंखों ने आपको देखा है इस आंखों से मुझे संसार नहीं देखना था, इसलिए जब तक आपके दर्शन नहीं होते ये पट्टी नहीं खोलूंगा, ये शपथ मैंने ली थी. डोळ्यावरची पट्टी काढली आणि केवट म्हणायला लागला, देवा किती स्वार्थी आहात तुम्ही. ज्या दिवशी तुमच्याकडे कुठली व्यवस्था नव्हती त्यावेळेला तुम्ही या केवटाला शरण आले, या गरीबाला शरण आले. आज तुमच्याकडे सर्व श्रीमंती आली तर विमानात बसून चालला तेव्हा या गरीबाला विसरला नाही. केवटा, तुला कसं विसरेन मी. अरे तू होता म्हणून तर गंगा पार झाली ना. पण केवटा, माझा भरत वाट बघतोय. मी जर सूर्यास्तापर्यंत घरी गेलो नाही तर तो मला जिवंत या ठिकाणी भेटणार नाही. तू म्हणाला होता ना केवटा, फिरती बार प्रभू तुम जो देवा, सो प्रसाद मै सिर धरी लेवा. माग आज तुला काय मागायचे. केवट म्हटला, देवा दुसरं काहीच नको मला,
काहीच नको. तुमच्या विमानामध्ये जागा असेल तर मी आणि माझी पत्नी तुमच्या बरोबर अयोध्येला येऊ शकतो. प्रभूजी गदगद झाले. अरे येऊ शकतो म्हणून काय विचारतो? विमानातल्या सगळ्यांना खाली उतरून देईल, पण तुला माझ्या विमानात घेईल. एवढंच पाहिजे देवा मला, दुसरं मला काही नको. सगळे विराजमान झाले. आकाश मार्गाने विमान आलं. अयोध्येच्या मातीत जसं पहिलं पाऊल टाकलं, आज अयोध्या नव्या नवरीसारखी सजलेली होती. केडीचे खांब उभारलेले होते, घरोघरी तोरणं लावलेले होते, गुढ्या उभारलेल्या होत्या. अपार आनंद झालेला होता अयोध्यावासियांना. 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून आज माझे राम अयोध्येमध्ये परत येणार होते. अयोध्येच्या मातीत जसं पहिलं पाऊल टाकलं, माती हातामध्ये घेतली, त्या मातीला नमस्कार केला. कारण जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरी असे. आपली जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. त्या मातीला नमस्कार केला. सर्व माता प्रजाजन सगळे उभे होते. राम प्रभू सर्वात आधी कैकेयीच्या जवळ गेले. महाराज, तुम्ही म्हणाल कैकेयीच्या जवळ का गेले? त्याला कारण आहे. एखाद्या व्यक्तीकडून जर काही अपराध घडला असेल ना, बाकीचे लोक त्या व्यक्तीकडे चांगल्या नजरेने पाहत नाही. जेव्हापासून राम वनवासाला गेले होते ना, कैकेयी सोबत कोणी बोललं सुद्धा नव्हतं. ती आतमधून आतल्या आत मरून गेली होती. पण रामप्रभूला वाटलं, आज जर मी हिच्या जवळ गेलो, मी हिचा सन्मान केला तरच लोक हिचा सन्मान करतील. म्हणून कौशल्य जवळ नाही, कैकेयी जवळ गेले राम. कैकेयी माँ फूट फूट के रोने लगी. बेटा राम, तू अयोध्या में वापस आ गया है, मुझे और कुछ भी नहीं चाहिए. एक मांगना चाहती हूँ, जब से तू अयोध्या छोड़कर वनवास में गया है ना, मेरे भरत ने एक बार भी मुझे माँ कह के पुकारा नहीं है. एक बार भी मुझे माँ नहीं बोला है. तू भरत को बता ना, एक बार मुझे माँ कह के पुकार. भरताचं आणि कैकेयीचं एवढ्या वर्षाचं जे भिनसलेलं होतं, तो प्रश्नही प्रभूजीने सोडवला. भरताचं आणि कैकेयीचं त्या ठिकाणी मिलन करून दिलं. तीनही मातांना नमस्कार केला. राज्याभिषेक करायचा होता. अयोध्या नटवलेली होती. चौरंग मांडले. तीनही भावांना स्वतःच्या हाताने स्नान घातलं प्रभूने. स्वतःची आंघोळ मात्र स्वतः केली. का? ज्याला राजा व्हायचंय त्याने प्रजेकडून स्वतःची सेवा करून घ्यायची नसते, त्याने प्रजेची सेवा करायची असते. आज जगामध्ये सगळं उलट आहे महाराज. प्रजाजन दुःखी असतात आणि राजे सुखी असतात. पण रामप्रभूच्या राज्यामध्ये राजाने दुःख भोगावन प्रजेला सुखी ठेवावं हे राजाचं कर्तव्य होतं. कारण जासु राजप्रिय प्रजा दुखारी, सो नर अवसी नरक अधिकारी. ज्या राजाची प्रजा दुःखी आहे आणि तो आनंदाने जीवन जगतो, त्या राजाला नरकात जावं लागतं. सर्व त्या ठिकाणी झालं. कैकेयीने ज्या रामप्रभूच्या हातात वल्कल दिले होते, राजवस्त्र दिले, परिधान केले, सुंदर शृंगार केला आणि राम लक्ष्मण सीता संपूर्ण हनुमंत, नल नील जामवंत सुग्रीव हनुमंत संपूर्ण वानर सेनेच्या समवेत राज दरबारामध्ये प्रवेश करतात. त्याची सुंदर झाकी आपण आपल्या नेत्राने या ठिकाणी बघूया. आज तो परमपावन मंगलमय दिवस आहे की आजच्या दिवसाला राम राज्याभिषेक या ठिकाणी होणार आहे. म्हणून सुंदर भजन होईल आणि आपण रामचंद्र प्रभू लखनलाल सीतामाई गुरुदेव वशिष्ठ पवनपुत्र हनुमंतराय